यस, मे ते जुलै या राजकीय घडामोडी आपण बघतोय. पहिली बातमी आहे, नरेंद्र मोदी यांचा विक्रम. पंडित जवाहरलाल नेहरू हे आतापर्यंतचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद राहणारे व्यक्ती आहेत. किती वर्ष नेहरू होते? 16 वर्ष. त्याच्यानंतर विक्रम होता इंदिरा गांधी यांच्या नावावर, पण तो विक्रम मोडला नरेंद्र मोदी साहेबांनी. आणि आता नरेंद्र मोदी साहेब हे 11 वर्षापेक्षा म्हणजे 11 वर्ष 60 दिवसांपेक्षा जास्त वेळ प्रधानमंत्री आहेत. आणि इंदिरा गांधींच्या नावावर जो रेकॉर्ड आहे तो 11 वर्ष 59 दिवस आहे. 11 वर्ष 2 महिने. सगळ्यात जास्त रेकॉर्ड अजूनही जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आहे. मनमोहन सिंग हे 10 वर्ष आणि 4 दिवस पंतप्रधान राहिले होते. मोदी यांच्याबद्दल जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत. याच्या आधीचे जे काही पंतप्रधान झाले होते ते स्वातंत्र्या आधीचे जन्मलेले होते. बिगर हिंदी भाषिक राज्यातून सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. पूर्ण 2 टर्म पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान आहेत ते, आणि 2 वेळा बहुमतानं पण निवडून आलेत. नेक्स्ट आहे महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल 2024चं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी मांडलं होतं आणि 10 जुलै 2025ला मंजूर झालं. या महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिलचा उद्देश काय, तर डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटांच्या बेकायदेशीर कारवायांना रोखायचं आहे. बिल कधीचं आहे? 2024चं विधेयक आहे, 25चं नाही. मंजूर ते जुलै 2025ला झालं आहे. याच्या आधी छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा त्या तिकडच्या राज्यांनी पब्लिक सिक्युरिटीसाठी बिल केलं होतं. आता महाराष्ट्र हे 5वं राज्य ठरलंय सार्वजनिक सुरक्षा कायदा करणारं. या कायद्यानुसार बेकायदा संघटना ठरल्या त्या संघटनेच्या सदस्यांना 2 ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल. हे जे काही गुन्हे ते दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील. जर सरकारला वाटलं की एखादी व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहे किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, तर त्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताबडतोब अटक करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. नेक्स्ट आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. वादात बातमी होती, पण असे प्रश्न पेपरला येत नाहीत. तर जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती होते कितवे? 14वे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार त्यांनी राजीनामा दिला, तर कलम 67A अंतर्गत त्यांनी राजीनामा दिला. मग उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतीकडे. आतापर्यंत कोणी कोणी राजीनामा दिला उपराष्ट्रपती म्हणून, असा स्टॅटिक क्वालिटीला एक प्रश्न फ्रेम होतो. तर व्ही गिरी, आर व्यंकटरमण आणि जगदीप धनखड अशा 3 उपराष्ट्रपतींनी आतापर्यंत राजीनामा दिलेला आहे. उपराष्ट्रपती पद हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपण क्वालिटीमध्ये पाठ केलं आहे. याच्यासाठी पात्रता वय किती आहे रे? 35 वर्ष किमान वयाची अट आहे. आपण बघितलं राजीनामा उपराष्ट्रपती कोणाला देतात? राष्ट्रपतीला. आणि मग उपराष्ट्रपतीला शपथ कोण देतं? राष्ट्रपतीच देतात. शपथ आणि राजीनामा उपराष्ट्रपतीचा राष्ट्रपतीकडेच असतो. नेक्स्ट, लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य काय आलंय? इम्पॉवर सिटीजन्स, एक्सपोज करप्शन. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कधीचा आहे? 2013चा. आणि त्यानुसार लोकपाल स्थापन झालं होतं 16 जानेवारी 2014ला. टोटल डेट पाठ पाहिजे, 16 जानेवारी 2014ला. याच्यात ते अध्यक्ष असतात आणि 8 सदस्य असतात. त्या 8 सदस्यामध्ये 4 न्यायिक आणि 4 गैरन्यायिक असतात. पहिले अध्यक्ष कोण होते? म्हणजे 16 जानेवारी 2014ला जेव्हा हे लोकपाल स्थापन झालं तेव्हा पहिले अध्यक्ष कोण होते? पिनाकी चंद्र घोष. आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत? अजय खानविलकर. याची जी काही निवड समिती आहे यामध्ये पंतप्रधान असलेच पाहिजे, विरोधी पक्षनेता आणि लोकसभा अध्यक्ष असलेच पाहिजे, हे 3 तर असतातच. पण भारताचे सरन्यायाधीश आणि एक प्रख्यात कायदेपंडित अशा 5 जणांची निवड समिती असते. लोकपालाच्या अधिकार क्षेत्रामध्ये पंतप्रधान येतात का? येस येतात. मंत्री येतात का? येतात. खासदार, आमदार, सरकारी कर्मचारी, जे काही मंडळ असतील, महामंडळ असतील, NGO असतील, ते सुद्धा सगळेजण येतात लोकपालच्या कक्षात. नेक्स्ट सिक्कीमला 50 वर्ष पूर्ण झाले. मग याच्यावर एक बातमी काय बनल किंवा प्रश्न काय बनल? सिक्कीमला किंवा राज्यसेवेला येऊन गेलाय 2024च्या पूर्वाला. सिक्कीमला कोणत्या घटनादुरुस्तीनं भारताचं 22वं राज्य बनवण्यात आलं? तर 36व्या घटनादुरुस्तीनं 22वं राज्य बनलं सिक्कीम. आणि ती 36वी घटनादुरुस्तीनं कधी बनलं? तर 1975ला बनलं. कलम 371F आपण पॉलिटीमध्ये GFABCD ते 371च्या पाठ केल्या ना सगळ्या. आणि पॉलिटीमध्ये पाठ करताना मी सांगितलं तुम्हाला GFला मिस करतो, तर GFला मिस करतो. मग GF मिस, Gला मिझोरम आणि Fला सिक्कीम. तर 371F नुसार सिक्कीम राज्याला विशेष तरतुदी प्रदान करण्यात येतात. सिक्कीम या राज्यामध्ये एकच एअरपोर्ट आहे, पेक्योंग एअरपोर्ट म्हटलं तर त्याला. कांचनजंगा हे जे काही शिखर आहे ते तिथंच आहे. तिस्ता नदी सिक्कीममधनं जाते आणि सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. सिक्कीमला कोणत्या आंतरराष्ट्रीय सीमा लागतात? तर नेपाळची लागते, भूतानची लागते आणि चीनची लागते. केवळ पश्चिम बंगाल राज्याची सीमा सिक्कीमला लागू आहे. म्हणजे भारतातले जे काही राज्य आहेत त्याच्यातले फक्त पश्चिम बंगालचीच बाउंड्री सिक्कीमला लागते. आणि सिक्कीम हे पहिलं 100% सेंद्रिय राज्य आहे, हे आपण आधीच पाठ केलेलं होतं. नेक्स्ट, पॉक्सो कायदा 2012चा. पॉक्सोचा फुल फॉर्म काय? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस. याची अंमलबजावणी कधी झाली होती? 14 नोव्हेंबर 2012ला. पहिला पॉक्सो न्यायालय गोव्यात 2013ला स्थापन झालं होतं. आणि या 2012च्या पॉक्सो कायद्यामध्ये 2019ला सुधारणा करण्यात आली. ती सुधारणा अशी होती, जर गंभीर लैंगिक अत्याचार असतील तर त्यामध्ये फाशीची शिक्षा पण होईल. अंमलबजावणी कोण करतं पॉक्सो ॲक्टची?
NCPCR राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अंमलबजावणी करतात. राजभाषा विभागाला 50 वर्ष पूर्ण झालेत. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का? नाही, भारताची राजभाषा आहे पण राष्ट्रभाषा नाही. कलम दिलेत वेगवेगळे. कोणत्या कलमानुसार हिंदी ही भारताची राजभाषा आहे? 343(1) नुसार. 343(2) मध्ये राजभाषा अधिनियम 1963 आला होता. त्यानुसार 15 वर्षे इंग्रजी ही सहयोगी राजभाषा असेल म्हणून ठेवलं होतं. राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये संवादासाठी कोणती भाषा वापरली जाते? इंग्रजी वापरली जाते. कारण कोणत्या राज्याची गुजराती असेल, मराठी असेल, तमिळ असेल तर त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ नये म्हणून आपण इंग्रजी वापरतो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचं कामकाज, विधेयक, कायदे यासाठी पण इंग्रजी भाषा वापरली जाते 348 कलमानुसार. आणि 351 कलम आपण पाठ करतो कंपल्सरी. हिंदीच्या प्रसाराला चालना देणं आणि हिंदी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं. पुढची बातमी आहे, राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष कंप्लीट झालेत. 25 जून 1975ला आणीबाणी लागली होती. 2024 मध्ये 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. 1975ची जी काय आणीबाणी होती त्याचा कालावधी काय होता? 25 जून 1975 ते 21 मार्च 1977, जवळपास 1.5-2 वर्ष ती चालली होती. याच्यासाठी कारण काय देण्यात आलं होतं? अंतर्गत अशांतता. मग आपण बघितलं की 44वी घटना दुरुस्ती 1978 झाली आणि त्या अंतर्गत अशांतता हे शब्द काढून टाकले, त्याऐवजी सशस्त्र बंड असे शब्द टाकण्यात आले. आणीबाणी लागली तेव्हा राष्ट्रपती कोण होते असा एक प्रश्न येतो. फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती होते, कारण पंतप्रधान इंदिरा गांधी होते हे सगळ्यांना पाठच आहे. ओके, नेक्स्ट पेसा कायदा, पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरियाज ॲक्ट 1996चा अंमलबजावणी कधी झाली? तर 24 डिसेंबर 1996ला. आणि हे 5व्या अनुसूचीतल्या 10 राज्यांना लागू आहे पेसा. ते 10 राज्य कोणते? आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, अजून कोणते? ओझा, ओडिसा आणि झारखंड. मी ते ट्रिकनं पाठ केले, पॉलिटीमध्ये पण तुम्हाला ते शिकवले ट्रिक. बिहार ठरलं पहिलं राज्य कशा बाबतीत रे? तर सगळ्या मतदान केंद्रांवर 1200पेक्षा कमी मतदार असलेलं देशातलं पहिलं राज्य बिहार ठरलंय. जिथं सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, खूप जास्त मतदान करणारी लोक आहेत, तर तिथं गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं? एवढे मतदान केंद्र तयार केले की आता प्रत्येक मतदान केंद्रावर 1200पेक्षा कमी मतदार आहेत. म्हणून पहिलं राज्य कोणतं ठरलं? तर बिहार. आता लगेच लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. रील्स बघताना ते नाही का बिहारचं काहीतरी गाणं येतं, थीम सॉन्ग, ते रिलेट करा इथं आणि लक्षात ठेवा. बेहिशोबी रक्कम सापडली म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तीवर किंवा न्यायाधीशावर प्रकरण गाजलं होतं. त्यांचं नाव काय होतं? यशवंत वर्मा. आणि मग ते यशवंत वर्मा यांच्यावर आता महाभियोगाची प्रक्रिया सुरू झाली होती. नाव फक्त लक्षात ठेवा. यूकेमध्ये म्हणजे युनायटेड किंगडममध्ये मतदाराचं वय 18 वरून 16 वर्ष करण्यात आलेलं आहे. मकोका सुधारणा कायदा, मकोका कायदा कधीचा आहे? 1999चा. आता याच्यामध्ये सुधारणा काय केली म्हणजे 2025 मध्ये जे काय विधेयक मंजूर केलं ते की मकोका कायद्यानुसार ड्रग्ज तस्करी किंवा अंमली पदार्थाशी संबंधित जे गुन्हे असतील ते सुद्धा समाविष्ट करण्यात येतील. मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील. ULB अध्यक्षांची परिषद, ULB जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांची पहिली राष्ट्रीय परिषद भरली होती. कुठं? तर हरियाणामध्ये गुरुग्राममध्ये मानेसर इथं. मानेसर पाठ करायचे, बऱ्यापैकी चांगलं ठिकाणे आणि करंटमध्ये ज्या काही घडामोडी घडतात चांगल्या पहिल्या वगैरे इम्पॉर्टंट त्या मानेसरला घडत असतात. इथं उद्घाटन कोणी केलं या स्थानिक शहरी स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं? तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं होतं. अंदाज समिती, अंदाज समितीचा अमृत महोत्सव आहे म्हणजे 75 वर्ष झालेत. अंदाज समितीची स्थापना कधी झाली होती? मग एप्रिल 1950ला. शिफारस कोणी केली होती? जॉन मथाई समिती 1949ला शिफारस केली होती. जॉन मथाईनी 50ला स्थापन झाली होती. सदस्य किती असतात अंदाज समितीमध्ये? 30. आणि ते 30च्या 30 सगळे कुठले असतात? लोकसभेतले. इथं राज्यसभेतला कोणीच नसतो. ओके, संसदीय समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. तर आता जे आपण अंदाज समिती बघितली याला किती 75 वर्ष कंप्लीट झाली. तर इथं याचे अध्यक्ष कोण सध्याचे असा एक प्रश्न फ्रेम होऊ शकतो. तर सध्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल. संजय जयस्वाल ते तिथंच लिहून घ्यायचं मिक्स. मोबाईल ॲपद्वारे ई मतदान, मोबाईल ॲपद्वारे ई मतदान करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं? तर बिहार. आता बघितलं ना आपण 1200पेक्षा कमी मतदार असलेले सगळ्या मतदान केंद्रांवर 12पेक्षा कमी मतदार 1200पेक्षा हे पण बिहार आहे. आणि मोबाईल ॲपद्वारे ई मतदान हे पण बिहारच आहे. नेहवा ॲपचं उद्घाटन, नेहवा लागू करणारं, नेहवाचा फुल फॉर्म काय? राष्ट्रीय ई विधान ॲप, नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन. तर ते लागू करणारं पहिलं राज्य कोणतं होतं किंवा पहिली राज्य विधानसभा कोणती होती असा एक प्रश्न येतो. तर नागालँड होती. आता 29, 28, 27, 5, 6, 7 असं काय पाठ करू नका. पहिलं विचारलं होतं नागालँड होतं. नेक्स्ट आहे डिजिटल प्रवेश म्हणजे डिजिटल ॲक्सेस हा मूलभूत हक्क म्हणून मांडण्यात आलेला आहे. आपल्या ज्या राज्यघटनेतलं कलम 21 त्या कलम 21 अंतर्गत, कलम 21 काय रे? तर जीवन आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार. तर त्याच्या अंतर्गत एक मूलभूत हक्क म्हणून डिजिटल ॲक्सेसला समाविष्ट करण्यात आलं. अमर जैन विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिला होता. कोटपा कायदा, कोटपा कायदा त्याचं फुल फॉर्म काय? सिगरेट अँड अदर तंबाखू प्रोडक्ट्स
प्रोहिबिशन अँड ॲडव्हर्टाइजमेंट अँड रेग्युलेशन ऑफ ट्रेड कॉमर्स ॲक्ट कोटपा 2003चा कायदा आहे. 31 मे 2025 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कर्नाटक सरकारनं त्याच्यात सुधारणा केल्या. आपल्याला इथं कोटपा ॲक्ट 2003चा आहे तेवढं लक्षात ठेवा फक्त. आणि तंबाखू विरोधी दिन कधी साजरा केला जातो तर 31 मेला. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती म्हणजे ST आयोगाची स्थापना करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणाची तर दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा बनलेली आहे. काही चुका झालेल्या करेक्शन करून दिल्यात त्या वाचतो फास्टमध्ये. पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोणत्या तर सुजाता मनोहर. IMDला 150 वर्ष पूर्ण झाले 15 जानेवारी 2025ला. NCLला 50 वर्ष नाही 75 वर्ष पूर्ण आले. म्हणजे NCLची स्थापना कधी झाली होती 50च्या वेळेस 1950च्या वेळेस. पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात कधी झाली होती 25 जून 2015ला. आणि जागतिक मृदा दिन कधी असतो 5 डिसेंबरला. एवढे करेक्शन होते. नेक्स्ट आहे आर्थिक घडामोडी. राष्ट्रीय सहकार धोरण 2025. याच्या आधी पहिलं सहकार धोरण कधी आलं होतं 2002ला. आणि हे जे काय 2025चं राष्ट्रीय सहकार धोरण आहे त्याच्यासाठी मसुदा कोणत्या समितीनं तयार केला तर सुरेश प्रभू समितीनं. उद्दिष्ट काय रे राष्ट्रीय सहकार धोरण 2025चं तर 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडायचं आहे. सहकारच्या समृद्धीच्या माध्यमातून 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करायची. प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था त्यांना स्थापन करायची. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 आहे. सहकार मंत्रालयाची स्थापना कधी झाली केंद्रात 2021ला. पहिले सहकार मंत्री अमित शाह होते. या मंत्रालयाचं विजन सहकारची समृद्धी आहे. पहिलं राष्ट्रीय सहकार विद्यापीठ आपण ते पण पाठ केलं की आनंद इथं गुजरातला स्थापन होते. त्याला त्रिभुवन विद्यापीठ नाव देण्यात आलं आहे. देशातला पहिला सहकार कायदा इकॉनॉमिक्समध्ये पाठ केला आपण. एडवर्ड लॉ समितीने शिफारस केली होती. त्यानुसार 1904ला पहिला सहकार कायदा लागू करण्यात आला होता. राज्यघटनेनुसार सहकार हा विषय राज्याचा आहे केंद्राचा आहे का समवर्तीचा आहे राज्याचा विषय आहे तो. आणि घटनात्मक दर्जा देण्यात आला होता सहकारला. 97वी घटनादुरुस्ती कधी झाली होती 2011ला. नेक्स्ट स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्ष पूर्ण आलेत. मग स्थापना कधी झाली होती त्याची 1 जुलै 1955ला. स्टॅटिक इकॉनॉमिक्सचा सगळा पार्ट आपण इथं रिवाईज करतोय त्यामुळे नीट वाचून हायलाईट करायचं किंवा रिवाईजला तर तुम्हाला सोपं पडणार आहे. तर SBIची स्थापना कधी झाली 1 जुलै 1955ला. हेडक्वार्टर मुंबईलाच आहे. SBIचा कायदा कधीचा आहे 1955चाच आहे. इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं नॅशनलायझेशन झालं होतं आणि स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापन झाली होती. पण इम्पिरियल बँक ऑफ इंडिया 3 बँकांची मिळून बनली होती 1921ला. त्या 3 बँका कोणत्या होत्या बँक ऑफ बेंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास. नेक्स्ट, राज्याचा सध्याचा GDP किती आहे तर $536 अब्ज. भारतीय राज्यांमध्ये महाराष्ट्राचा GDP सगळ्यात जास्त आहे. आणि आपल्या राज्याचा जो काही GDP आहे म्हणजे $500 अब्ज वर थोडाफार $536 अब्ज हा सिंगापूरच्या GDPच्या बरोबरच आहे. क्षेत्राने हे GDP मध्ये आपला वाटा बघितला तर आपलं सर्व्हिस सेक्टरमध्ये GDP जास्त असतो. गुजरात नंतर दुसऱ्या क्रमांकाचं निर्यातदार राज्य आहे आपलं. आणि वाहन उत्पादनात तर महाराष्ट्र 1 नंबरला येतं. थेट परकीय गुंतवणूक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDIचा विचार केला तर त्याच्यामध्ये पण आपला महाराष्ट्र राज्य 1 नंबरला आहे. सेलचं दुबईत कार्य सेल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड 19 जानेवारी 1954ला याची स्थापना आली होती. 2010 मध्ये महारत्न दर्जा मिळवण्यात आला. महारत्न दर्जा कोणाला देण्यात येतो ज्याचा टर्नओव्हर 25,000 कोटीपेक्षा जास्त असतो किंवा आणि नेट प्रॉफिट 5,000 करोडपेक्षा जास्त असतो त्यांना देण्यात येतो. बल्गेरियानं युरो चलन स्वीकारलं तर युरोझोन चलन क्षेत्रामध्ये किंवा युरो चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा कितवा देश ठरला 21वा देश ठरला. युरोझोन म्हणजे युरो चलन स्वीकारणाऱ्या देशांचा गट असतो. त्या युरोझोनमध्ये आता 21 सदस्य आहेत. 20वा सदस्य क्रोएशिया पाठ केला होता आपण 2023च्या एक्झामच्या वेळेस जेव्हा मी पास झालो होतो. तर क्रोएशियानंतर आता बल्गेरियावर प्रश्न येऊ शकतात. तर 21वा देश झालेला आहे युरो स्वीकारणारा. जागतिक गुंतवणूक अहवाल 2025चा वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट कोण जाहीर करतं अंगटॅड जाहीर करतं. यानुसार सगळ्यात जास्त FDI कोणत्या देशाला प्राप्त झालेत अमेरिकेला आणि त्याच्यानंतर सिंगापूरला. पहिले 2 तरी किमान पाठ ठेवा अमेरिका आणि सिंगापूर. आणि सगळ्यात जास्त FDI कोणत्या देशानं दिला असेल तर अमेरिकानं गुंतवलाय आणि जपानने गुंतवलाय. ठीक आहे बाह्य प्रवाह म्हणून दिले ते. 2024-25चा विचार केला तर $81 अब्ज हा FDI एवढा आपल्या भारतामध्ये आला होता. त्यातला $20 अब्ज तर महाराष्ट्राचाच आहे म्हणजे जवळपास 30% महाराष्ट्र. मग इथं प्रश्न म्हणतो की भारतात किती अब्ज FDI आला 2024-25ला आपण बघितलं 81 आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023-24ला किती होता 71 म्हणजे $10 अब्ज वाढ झालेली आहे. पण भारतातला जो काही FDI आला त्यात सगळ्यात जास्त कोणत्या राज्याला आला किंवा कोणत्या राज्यात आला महाराष्ट्र. त्याच्यानंतर लागतो कर्नाटकचा. गुजरातचा इथं समावेश नाही आहे. 4 नंबर लागतो गुजरात. फक्त महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली एवढे 3 पाठ ठेवले तरी ओके. मग FDI जो येतो तो सगळ्यात जास्त कोणत्या क्षेत्रात असला पाहिजे सेवामध्येच येणार आहे. त्यानंतर संगणक सॉफ्टवेअर आणि नंतर व्यापार.
सगळ्यात जास्त FDI कोणत्या देशातून येतो आपल्याला, तर सिंगापूरमधनं आलं आहे ह्यावेळेस, आणि मॉरिशसमधनं 17%. तर सिंगापूरमधनं 30% आलं आहे, 30%. मॉरिशसमध्ये निम्माचे जवळपास. ओके. नेक्स्ट नीती आयोगाबद्दल दिलं आहे काहीतरी, पण नीती आयोगामध्ये त्याचा फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, 1 जानेवारी 2015ला स्थापना. आणि त्याचे सध्याचे उपाध्यक्ष किंवा CEO विचारलं जाऊ शकतं. तर सध्याचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. मग पहिले अध्यक्ष कोण होते, तर पंतप्रधान असतात, ठीक आहे. पण मोदी साहेब. पहिले उपाध्यक्ष कोण होते, अरविंद पनागिरिया. आणि पहिले CEO कोण होते, सिंधुश्री खुल्लर. इथं ह्या 4 नावांमध्ये प्रश्न फ्रेम केला जाऊ शकतो कधी पण, कारण आता हे स्टॅटिक जीकेचा पार्ट बनलेला आहे. रेपो रेटबद्दल दिले, तर रेपो रेट कमी झाला होता 0.50ने. ते आपल्याला घेणं देणं नाही, ते कमी जास्त होत असतं. पण रेपो रेट म्हणजे काय, रिपर्चेस रेट म्हणजे काय, रिपर्चेस ऑब्लिगेशन रेट असं काहीतरी म्हटलं त्याला. त्याची व्याख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे की RBI सरकारी रोख्यांच्या बदल्यात व्यावसायिक बँकांना ज्या दरानं कर्ज देतं त्याला रेपो रेट म्हटलं जातं. रेपो रेट जर कमी केला, आता कमीच केला ना रेपो रेट, कमी केला तर त्याचे परिणाम काय झाले, तर व्याजदर कमी झाला, कर्ज घेणं आणि गुंतवणूक वाढली. व्याजदर कमी झाला म्हणजे लोकांनी जास्त कर्ज घेतलं, जास्त कर्ज घेतलं म्हणजे बाजारात पैसा आला, तरलता वाढली पैशाची, आर्थिक वृद्धी झाली, महागाई वाढली, कारण लोकांकडे पैसा येणार आहे. तर रेपो दर कमी केला, त्यानंतर पैसा वाढतो, पैसा वाढल्यावर महागाई वाढते, आर्थिक वृद्धी वाढते, गुंतवणूक वाढते. नेक्स्ट आहे भारत ही चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे. जपानला मागं टाकले. मग सगळ्यात पहिली कोण रे, अमेरिका, त्यानंतर चायना, जर्मनीनंतर भारत ही चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आणि इंडियानंतर मग जपान आहे चौथा. न्यू डेव्हलपमेंट बँक, अल्जेरिया हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य बनला आहे. NDBची एकूण सदस्य संख्या 13 झालेली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक याची स्थापना 2014ला झाली होती. मुख्यालय कुठे आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचं, शांघाय, चीनमध्ये. ब्रिक्सचे जे काही देश आहेत त्यांची ही बँक आहे. आणि सध्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष दिल्मा रौसेफ आहेत, ब्राझीलचे आहेत ते दिल्मा रौसेफ. सदस्य कोण आहेत रे सध्या या NDBमध्ये, आपण 13 बघितले. भारत आहे का, तर आहे, म्हणजे ब्रिक्सचे ते 5 जण आहेच. अल्जेरिया, बांगलादेश, कोलंबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, उरुग्वे, उझबेकिस्तान, इंडोनेशिया. सगळे नाव पाठ होणार नाहीत, करायचे पण नाही. पण ब्रिक्समध्ये आपले ब्रिक्स आणि हे कोण आता अल्जेरिया समाविष्ट झालं तेवढं फक्त. अल्जेरिया, बांगलादेश, नेपाळ आहे का, चीन, श्रीलंका आहे का, असे थोडेफार घुमून प्रश्न विचारले जातील. शक्यतोवर पाठ करण्याचा प्रयत्न करा, नाही झालं तरी काही हरकत नाही. प्रादेशिक कार्यालय अहमदाबादला आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचं. GST संकलनात महाराष्ट्र अव्वल आलाय. 16 लाख कोटी रुपयापर्यंत GST संकलन आपल्या भारत देशाचं पोचलं होतं 2024-25मध्ये. त्यामध्ये महाराष्ट्रानं किती वाटा घेतला, तर जवळपास 3.5 लाख कोटी, म्हणजे 16.70 पैकी महाराष्ट्र 1 नंबरला. त्यानंतर कर्नाटक, ते निम्म पण लागत नाही. महाराष्ट्रानं 3 कोटी केले, तर कर्नाटकनं 1 लाख कोटीच केलेत फक्त. ओके. तर सगळ्यात जास्त GST देणाऱ्या राज्यांचा क्रम विचारला तर महाराष्ट्र, कर्नाटक, त्याच्यानंतर गुजरात लागतो. आपण FDIमध्ये पण जर बघितलं होतं, FDI सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आला, नंतर कर्नाटकमध्ये आला. 2 सेम रँकिंग आहे दोघांची. GSTची अंमलबजावणी 1 जुलै 2017ला झाली होती. 101वी घटना दुरुस्ती झाली होती ती. ओके. नेक्स्ट, भारत हा सगळ्यात मोठा आयातदार ठरलाय मलेशियाकडून पामतेल घेणारा. पामतेल वृक्ष सगळ्यात जास्त, म्हणजे जगातले 90% पामतेल वृक्ष हे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आहेत. तर मलेशियाकडून सगळ्यात जास्त पामतेल घेणारा भारत हा देश ठरलाय, सगळ्यात जास्त आयात करणारा. पामतेलाचं सगळ्यात जास्त उत्पादन आपल्या भारत देशामध्ये कुठं होतं, कोणत्या राज्यात होतं, तर आंध्र प्रदेशमध्ये होतं. भारत सगळ्यात जास्त आयात करतो मलेशियाकडून, आणि भारतात विचारलं तर आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त होतं. मग आपल्याला राज्याचा आणि देशाचा विचार केला तर आंध्र प्रदेश याची जोडी मलेशियासोबत लागली पाहिजे. राष्ट्रीय खाद्य पाम तेल योजना कधी सुरू करण्यात आली होती, 2021ला. तर याचं उद्दिष्ट आहे 2025-26 पर्यंत पामतेलाची लागवड वेगानं वाढवायची, म्हणजे 10 लाख हेक्टरपर्यंत वाढवायची त्यांना. खास करून हे राष्ट्रीय खाद्यतेल पामतेल योजना जी आहे ती नॉर्थ ईस्ट राज्यांवर फोकस करणार आहे. 2029-30 पर्यंत, म्हणजे 25 पर्यंत तर 10 लाख हेक्टरपर्यंत त्यांना पामतेलाची लागवड करायचीच आहे. पण 2030 पर्यंत 28 लाख टन कच्च्या पामतेलाचं उत्पादन साध्य करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. ती जी काही योजना आहे ना 2021ची, त्याच्यामध्ये 2च उद्दिष्ट पाठ करतो आपण, 10 लाख हेक्टरपर्यंत वाढवायचं आणि 28 लाख टन कच्चा पामतेलाचं उत्पादन करायचं. इकॉनॉमिक्समध्ये एवढंच करतो. नेक्स्ट आहे बिकानेर, राजस्थानमधल्या बिकानेर इथं गोरबिया सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. प्रश्न काय, गोरबिया सौर ऊर्जा प्रकल्प कुठं, बिकानेरमध्ये, राजस्थानमध्ये. विदर्भातला पहिला एकात्मिक पोलाद प्रकल्प कुठे सुरू झाला, तर गडचिरोली जिल्ह्यात कोनसरी या ठिकाणी झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोनसरी इथं. आणि विदर्भातला पहिला एकात्मिक पोलाद प्रकल्प आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं उद्घाटन केलं होतं. भारतात SSDचं उत्पादन, SSD कळतं ना आपलं लॅपटॉपची किंवा कम्प्युटरची जी ड्राईव्ह असते, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, त्याचं उत्पादन करणारा मिफी नावाचा पहिला स्वदेशी ब्रँड ठरलेला आहे भारतात मिफी या स्वदेशी ब्रँडनं SSDचं उत्पादन सुरू केलं आहे.
SSD सध्या कोणते वापरतो रे आपण? SSD सोडा, पेनड्राईव्ह जर म्हटलं आपण कोणते वापरतो? SanDisk वगैरे पेनड्राईव्ह वापरतो, HP किंवा SanDisk किंवा SSD पण आपण चांगल्या वापरतो. तर आता मिफी नावाचं काहीतरी SSDची कंपनी आलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तिनं स्वतः पहिला स्वदेशी ब्रँड तयार झालेला आहे. एनव्हिडियाचा विक्रम, $4 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारी जगातली पहिली कंपनी ठरली आहे. एनव्हिडियाची स्थापना एप्रिल 1993 झाली होती. कॅलिफोर्नियात त्याचं हेडक्वार्टर आहे एनव्हिडिया. टेस्लाचं भारतात विक्री केंद्र कुठं? मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स BKC, मुंबईतल्या BKCमध्ये देशातलं पहिलं विक्री केंद्राचं उद्घाटन टेस्लानं केलं. याचं उद्घाटन पण फडणवीस साहेबांनी केलं होतं. आपल्या देशातलं पहिलं राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ आत्ताच बघितलं आपण, आनंद गुजरात इथं सुरू होणार आहे आणि त्याचं नाव काय देण्यात आलं? त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. नेक्स्ट आहे सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचं उद्घाटन झालेलं आहे. ही सागरी क्षेत्रातील भारतातली पहिली NBFC म्हणून काम करणार. NBFC म्हणजे काय? नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. पूर्वी याला सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून ओळखलं जायचं. आता सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड असं त्याला ओळखलं जाणार आहे किंवा त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे, नाव बदल करण्यात आलेलं आहे. पॅन कार्डासाठी नव्यानं जे काय अर्ज करण्यात येतील तिथं आधार कार्ड कंपल्सरी केलेलं आहे. स्मॉल बँकिंग फायनान्ससाठी प्राधान्य क्षेत्र कर्ज, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जे आपण म्हणतो, तर स्मॉल फायनान्स बँकांसाठी जे काय 75% कर्जाचं उद्दिष्ट होतं ते आता 60% आलेलं आहे. म्हणजे स्मॉल फायनान्स बँकांना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगसाठी कर्ज देण्यासाठी 60%ची अट टाकण्यात आलेली आहे. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये कोणकोणते येतात घटक? कृषी येतं, MSME येतं, निर्यात कर्ज, शिक्षणाचं येतं, गृहनिर्माण येतं का? तर येतं. निर्यात येतं का? याच्यावर प्रश्नचिन्ह पडतो, कारण निर्यात करणं हे थोडी प्राधान्य क्षेत्र आहे असं वाटू शकतं, पण निर्यात करणं हे भारताच्या हितासाठी असतं, भारताला त्याच्यातनं परकीय चलन प्राप्त होतं, म्हणून त्याला आपण प्राधान्य क्षेत्राचा दर्जा मानतो. सो सामाजिक पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा वगैरे दुर्बल घटक इतर घटकांना कर्ज देण्यात येतं, त्याला प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हटलं जातं. आणि स्मॉल फायनान्स बँकांना आता ते 60%चं उद्दिष्ट आलेलं आहे. याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे, नीट लक्षात देऊन बघा. जेंडर बजेटिंग नॉलेज हब, केंद्र सरकारनं हे जेंडर बजेटिंग नॉलेज हब सुरू केलं आहे. एक डिजिटल प्लॅटफॉर्म येतो. नेक्स्ट आहे VSBL अनुसूचित बँकेचा दर्जा. VSBL विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड ही पुण्यातली बँक आहे, हिला अनुसूचित बँकेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ही शेड्यूल बँकेचा किंवा अनुसूचित बँकेचा दर्जा मिळवणारी सहकारी बँक आहे. किती? पुण्यातली तिसरी, भारतातली 50वी आहे पण पुण्यातली तिसरी आहे. दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट होण्यासाठी काय निकष असले पाहिजे? तर त्या बँकिंग व्यवसाय चालवला पाहिजे, किमान 5 लाख रुपयांचं त्यांचं पेडअप भांडवल असलं पाहिजे. नेक्स्ट आहे नागपूरमध्ये हेलिकॉप्टर कारखाना उभारण्यात येणार आहे. कोणती कंपनी आहे ज्याच्यासोबत महाराष्ट्र शासनानं करार केला? तर मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन, मॅक्स एरोस्पेस आणि एव्हिएशन या कंपनीनं करार केला किंवा कंपनीसोबत महाराष्ट्र शासनानं करार केला. 8,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे आणि नागपूरमध्ये हेलिकॉप्टर कारखाना येणार आहे. आता जागतिक दारिद्र्य रेषेत बदल. जागतिक दारिद्र्य रेषा आता जे काही कोळंबे सर किंवा ज्या नोट्स वाचत असताल तुम्ही, तिथं आपण पाठ केली होती $2.15 पर दिवस, ती कट करा आणि तिथं तुम्ही करेक्शन करून घ्या. $3 पर डे आता झालेला आहे. म्हणून मी सांगतो की इकॉनॉमिक्सचं फक्त स्टॅटिक करायचं असतं आणि दरवर्षी जेव्हा आपण करंटचं सिम्प्लिफाईड वाचतो, आर्थिक घडामोडी वाचतो, तेव्हा थोडेफार करेक्शन असतील ते वेगळ्या पेजवर लिहून घ्यायचे असतात. ओके, तर $3 पर दिवस. आता ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 2.15 आला होता PYQ नीट जर बघितले तर तुम्ही, तर बदललं, ह्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे NIIFLची प्रशासकीय परिषदेची बैठक. NIIF काय? नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरल फंड लिमिटेड असं म्हटलं जातं त्याला. तर त्याची स्थापना 2015 झाली होती आणि मुंबई शहरात त्याचं हेडक्वार्टर आहे. पायाभूत सुविधा गुंतवणूक निधीचं व्यवस्थापन करणारी ही परिषद आहे किंवा संस्था आहे. स्थापना कधी झाली होती याची फक्त 2015 तेवढं पाठ ठेवा. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड लिस्टिंगचं उद्घाटन झालं आणि BSE मध्ये, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये अशा रोख्यांची म्हणजे ग्रीन म्युनिसिपल बॉन्डची नोंदणी करणारं राज्यातलं पहिलेच महापालिका ठरलेली आहे पिंपरी चिंचवड. फ्लिपकार्टला NBFCचा परवाना देण्यात आला आहे, म्हणजे रिझर्व्ह बँकेने परवाना दिला NBFCचा. NBFCचा परवाना दिल्याने काय होतं तर ते कर्ज देऊ शकतात. फ्लिपकार्टवरून आता आपण घेत होतो ना फक्त, म्हणून आपल्याला बघा, तुम्ही जर फ्लिपकार्टचे रेग्युलर कस्टमर असाल तर तुम्हाला ते जाहिराती यायला लागलेत किंवा व्हॉट्सअपला मेसेज यायला लागलेत की 5 लाखापर्यंत कर्ज, 10 लाखापर्यंत कर्ज, फ्लिपकार्टचं क्रेडिट कार्ड घ्या वगैरे. कारण फ्लिपकार्टला कर्ज देण्याचा परवाना देण्यात आलेला आहे, NBFCचा परवाना देण्यात आलेला आहे. ओके, इथं येतील ऑप्शन फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, स्नॅपडील. इथं मग कन्फ्युजन होईल आपल्याला वाटतं ॲमेझॉन मोठी आहे मग ॲमेझॉनला दिला असेल, पण तसं नाही आहे, फ्लिपकार्टला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बातमी. भारत तिसरा सगळ्यात मोठा वाहन उत्पादक देश झालेला आहे. भारत तिसरा सगळ्यात मोठा वाहन उत्पादक आणि राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र सगळ्यात मोठा वाहन उत्पादक आहे देशामध्ये.
भारताची एकूण निर्यात उच्चांकी पातळीवर गेली आहे. किती गेली आहे तर 2024-25 या आर्थिक वर्षात भारताची जी निर्यात आहे ती 800 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचली. 824 एक्झॅक्टली, 800च्या वर गेले तेवढं लक्षात ठेवा. त्या 800 पैकी सेवा क्षेत्रामध्ये 387 म्हणजे जवळपास निम्मी आहे, 400 पैकी आहे ना, 50% सेवा क्षेत्रात निर्यात होती. कापड वस्तूंच्या निर्यातीमध्ये कोणतं राज्य अव्वल आहे तर तामिळनाडू अव्वल आहे 2024-25 मध्ये. त्यानंतर गुजरातचा नंबर लागतो. कन्फ्युजिंगमध्ये हे चारही ऑप्शन दिले जातात की कापड वस्तूंच्या निर्यातीत खालीलपैकी कोणतं राज्य 2024-25 ला अव्वल आहे. तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, चारही ऑप्शन दिले जातात. तमिळनाडू अव्वल आहे. सुदानमध्ये सर्वाधिक कर्ज जीडीपी गुणोत्तर, तर कर्ज जीडीपी रेशो ज्याला म्हटलं जातं ते चांगलं असतं का वाईट असतं, काय असतं नेमकं काय, तर 80% प्रमाणे आपल्या भारताचं कर्ज जीडीपी गुणोत्तरामध्ये. आणि सुदानचं किती सांगितलं त्यांनी 252%. याचा अर्थ असा होतो की कर्ज जीडीपी गुणोत्तर जेवढं कमी असतं तेवढं ते चांगलं असतं. सुदानचं 252%, भारताचं 80%. म्हणजे काय, सुदानपेक्षा भारताची जी काय परिस्थिती आहे ती चांगली आहे कर्ज जीडीपी गुणोत्तरामध्ये. आपण फक्त लक्षात ठेवायचं कर्ज जीडीपी गुणोत्तर हे कमी असलं पाहिजे. गुणोत्तराचा जर विचार केला तर कर्जाला वर ठेवतोय भागिले जीडीपी करतो आपण, मग कर्ज कमी आहे. जर कर्ज कमी असलं तर ते गुणोत्तर काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि कर्ज जास्त असलं तर गुणोत्तर जास्त असणार आहे. जास्त कर्ज असणं हे वाईट गोष्ट असते. त्यामुळे या लॉजिकनं तुम्ही आता ते क्वेश्चन टॅकल करू शकता. ओके, नेक्स्ट आहे ऑरेंज इकॉनॉमी. ऑरेंज इकॉनॉमी कशाला म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये आर्ट, म्युझिक, फॅशन, मीडिया, साहित्य, सॉफ्टवेअर पण येतात, गेमिंग, सॉफ्टवेअर, हस्तकला, अशा सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह माइंडनं किंवा बौद्धिक संपत्तीद्वारेनं ज्या काय इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज चालतात त्याला ऑरेंज इकॉनॉमी किंवा क्रिएटिव्ह इकॉनॉमी म्हटलं जातं. नेक्स्ट, देशातलं पहिलं गोल्ड ATM कुठं स्थापन करण्यात आलं आणि कोणत्या कंपनीनं सुरू केलं. हैदराबादमध्ये देशातलं पहिलं गोल्ड मेल्टिंग ATM हैदराबादमध्ये गोल्ड सिक्का नावाच्या कंपनीनं सुरू केलं आहे. नेक्स्ट, प्रवाह पोर्टल कोणाचं आहे तर RBIनं सुरू केलं आहे. प्रवाह पोर्टलचा फुल फॉर्म आहे प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ॲप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथोरायझेशन. हे सगळ्या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत ज्या काही सगळ्या बँका वित्तीय कंपन्या असतात त्यांना अर्ज, विनंत्या, परवाने मंजुरीसाठी एक सोपी सिस्टीम आहे म्हणून प्रवाह पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्यातील एक ऐतिहासिक व्यापार कराराची मंजुरी कोणत्या देशानं पूर्ण केली तर स्वित्झर्लंडला पूर्ण केली. कोणत्या राज्यानं अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले, तमिळनाडूनं सुरू केले. इथं केरळ म्हणून चुकू शकता तुम्ही, तमिळनाडूनं सुरू केले. जगातली सगळ्यात उत्तम ग्राहक बँक म्हणून कोणती बँक घोषित करण्यात आली, ग्लोबल फायनान्स मॅगझिनने 2025ला घोषित केली, तर SBIला जगातली सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित करण्यात आलं. UPIवर किंवा UPI आधारित डिजिटल पेमेंट सिस्टीम सुरू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता बनला आहे, नामिबिया बनला आहे पहिला देश. सिहांद्री NTPC हा औष्णिक वीज ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे, आंध्र प्रदेशमध्ये. एरी सिल्कला आता GI टॅग मिळाला, तर हे एरी सिल्क कोणत्या राज्याचं आहे, मेघालयाचं आहे. तेवढं लक्षात ठेवायचं, नुकतंच मिळालं फक्त येईल. एरी सिल्क कोणत्या राज्याचं आहे किंवा कोणत्या राज्याचा GI टॅग आहे, मेघालय, एरी सिल्क. नेक्स्ट, JEMद्वारे म्हणजे डिजिटल खरेदीमध्ये कोणतं राज्य अव्वल कामगिरी करणारं राज्य बनलं, JEM गव्हर्नमेंट मार्केट प्लेसमध्ये सगळ्यात जास्त चांगली कामगिरी करणारं उत्तर प्रदेश हे टॉपचं राज्य बनलं. एक परिवार एक बँक हे ब्रीदवाक्य कोणाचं आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचं आहे. एवढेच फॅक्ट इथलं फक्त लक्षात ठेवले पाहिजे. नेक्स्ट आहे अहवाल आणि निर्देशांक. येस, त्याआधी काय म्हटलं, 38व्या अंकाच्या नोट्स नाहीत, विकत फुकट कशाच मिळणार नाहीत, स्वतः काढून घ्या. अहवाल आणि निर्देशांकमध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025चा, तर सहसा वर्षातनं 2 वेळा हा निर्देशांक जाहीर केला जातो. म्हणून एक्झॅक्टली कोणती आकडेवारी पाठ करायची याच्यात तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. पण सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट हा कोणत्या देशाचा आहे हे फिक्स क्वेश्चन आहे, सिंगापूरचा. भारताचं स्थान किती आहे, 77वं आहे आता. आधी ते 85ला होतं, जानेवारी 2025मध्ये 85 स्थान होतं. आपण ते 36व्या अंकात पाठ केलं होतं. पण भारताचं स्थान आता लेटेस्टमध्ये 77वं आहे. 1 नंबरला आहे सिंगापूर का जपान, याच्यामध्ये कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं कारण बऱ्याच वेळेस तुम्ही जपान पाठ केला असेल. तर आता जुलै 2025 नुसार सिंगापूर टॉपला आहे आणि भारत 77वा आहे. हेनले पासपोर्ट निर्देशांक. स्वच्छ सर्वेक्षण यामध्ये टॉपला कोण येणार आहे, इंदोरच येणार आहे. नवी मुंबईचा 3रा क्रमांक आला आहे टोटली. टॉप 10 मध्ये जर विचार केला आपले 3रा, 7वा आणि 8वा, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि पुणे हे 3च जण येतात. असू द्या. शांतता निर्देशांक ग्लोबल पीस इंडेक्स हे कोण जाहीर करतं, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. भारताचा क्रमांक आहे, याच्यात कितवा, 115वा क्रमांक आहे. मग सगळ्यात जास्त शांत देश असलेले कोणते, आईसलँड, त्यांच्या इथं बर्फ आहे आणि तो बर्फ आहे म्हणजे डोळ्यावर ठेवला. आयर्लंड आणि न्यूझीलंड असे 3 आहेत. आईस डोळ्यावर ठेवलं तर शांत वाटतं, त्या अँगलने लक्षात ठेवा 3 देश. नेक्स्ट आहे फायनान्सिंग द SDG बाय 2030 अँड मिड सेंच्युरी, याच्यावर भर देण्यात आला शाश्वत विकास अहवालावर. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट SDR ज्याला आपण म्हणतो, 10वी आवृत्ती होती, 2015ला सुरू केलं ना, आता ते 16ला सुरू केलं ना, आता 2025, 16 ते 25 10 वर्ष तर झालेलेच आहेत.
तर विशेष भर कशावर देण्यात आली होती 2025च्या शाश्वत विकास अहवालात, फायनान्सिंग द SDG बाय 2023 आणि मिड सेंचुरी. या अहवालानुसार जे काय आपण 17 जागतिक उद्दिष्ट ठेवले होते, गोल ठेवले होते, गोल, तर 17 गोलपैकी एकही गोल 2030 पर्यंत साध्य होण्याच्या मार्गावर नाही, म्हणजे फक्त गोलच ठेवले. भारताचा क्रमांक 99 आहे. पहिले 3 देश म्हटलं तर फिनलंड, स्वीडन आणि डेन्मार्क आहे. गोल किती होते SDG मध्ये 17, पण टार्गेट किती होते 169. 2016 ते 2030 हा कालावधी होता. आणि MDG जे 2000 ते 2015 होतं, त्या MDGची जागा SDGने घेतलं, इकॉनॉमीमध्ये आपण पाठ केलाय. नेक्स्ट आहे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स याची सुरुवात 2017 झाली होती. 6 मापदंड आहेत त्याच्यात. अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया, शिक्षक शिक्षण, समानता आणि उपलब्धता, असे 6 मापदंड आहेत. सगळ्यात जास्त चांगली कामगिरी, सर्वोत्तम कामगिरी कोणी केली तर चंदीगडनं केली आणि शेवटचं स्थान मेघालयला मिळालंय. QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी, QSची पाठ करतो आपण फक्त, म्हणून पहिल्या टॉप 5च्या संस्था आपण फक्त टॉपची करतो. एक MIT अमेरिकेचं, आणि भारताचा विचार केला तर IIT दिल्ली, IIT दिल्ली एवढंच QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी आहे. नेक्स्ट ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. भारताचं स्थान किती आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये? 131 आहे. 2024 मध्ये भारत 129व्या स्थानी होता. काही घेणं नाही आपल्याला, आत्ता 131 आहे. याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. 2024 विचारलंय, 25 विचारलंय, जेंडर गॅप विचारलाय, पोवर्टी, हंगर काय विचारलंय कळत नाही. म्हणून सरळ ते जे काय तुम्हाला लक्षात राहील किंवा पेपरच्या आधी नजर फिरवता येईल तेवढी फिरवली पाहिजे. पहिले 5 दिवस ग्लोबल जेंडर गॅपमध्ये आईसलँड, फिनलँड, नॉर्वे, आणि शेवटचं स्थान पाकिस्तान आहे. भारताचं तर पाठ केलं 131 म्हणून. नेक्स्ट, जगातलं सगळ्यात जास्त चांगले राहण्यायोग्य शहरं कोणते? सर्वात राहण्यायोग्य शहरं कोपेनहेगन डेन्मार्कमधलं आणि व्हिएन्ना ऑस्ट्रियामधले, हे 2 शहरं सगळ्यात चांगले राहण्यायोग्य आहे. आणि कमी राहण्यायोग्य म्हणजे सगळ्यात खराब म्हटलं तर सिरियामधलं दमास्कस आहे. नेक्स्ट आहे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, ऊर्जा संक्रमण निर्देशांक. हे जाहीर कोण करतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. भारताचा क्रमांक एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये 71वा आलेला आहे 118 देशांपैकी. स्वीडन, फिनलँड हेच देश टॉपला आहेत. मुळात हे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स काय आहे तर पारंपरिक ऊर्जेपासून शाश्वत ऊर्जेचा वापर करण्याइतपत कोणता देश कसा ॲडॉप्ट झाला आहे. म्हणजे आता आधी आपण पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करायचो, आता शाश्वत ऊर्जा स्रोतांचा वापर करतोय. त्यानुसार त्या ट्रान्झिशन इंडेक्स देण्यात आले, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स. त्यामध्ये टॉपला आहे स्वीडन आणि फिनलंड. भारताचा क्रमांक 71वा. नेक्स्ट, जागतिक लोकसंख्या स्थिती 2025 हा अहवाल संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीनं जाहीर केला होता. तर त्याची थीम दिली आहे द रिअल फर्टिलिटी क्रायसिस, खरे प्रजनन संकट. म्हणजे लोकांना मूल नको आहे त्या समस्येवर तो अहवाल प्रसिद्ध करण्यात आला किंवा त्या अहवालाचा रोख होता. भारताची लोकसंख्या 146 कोटी झालेली आहे एप्रिल 2025 पर्यंत. आणि भारताचा टोटल फर्टिलिटी रेट हा 1.9 आहे. जो 2.1 आहे त्याला आपण रिप्लेसमेंट रेट मानतो ना, म्हणजे 2.1 रेट राहिला तर बरोबर लोकसंख्या कॉन्स्टंट राहणार आहे. पण आता ती कमी झाली, 1.9 वर आलेली आहे. ती नक्कीच चिंतेची बाब आहे आणि चांगलीसुद्धा बाब आहे. नेक्स्ट आहे 16वी जनगणना. स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असणार आहे. जनगणना कायदा कधीचा आहे? 1948चा. आणि नियम कधीचा? 1990चा. तर पहिली जनगणना 1872ला आली होती आणि 1 ऑक्टोबर 2026 पासून पहिला टप्पा सुरू होणार आहे. दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. नेक्स्ट, जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा. इंग्रजी बोलली जाते, त्यानंतर मॅन्डरिन चिनी आणि हिंदीचा 3रा क्रमांक लागतो. भारताचा जर विचार केला, भारताच्या हिंदी आणि बंगाली या 2 भाषा टॉप 10 मध्ये, बंगाली 7व्या नंबरला आहे. गिनी इंडेक्स जाहीर कोण करतं? जागतिक बँक. आणि भारताचा गिनी इंडेक्स आहे 25.5. गिनी इंडेक्स काय करतो किंवा काय समजतं त्याच्यावरनं? 0 आणि 100 असा गिनी गुणांक मानला आपण. गिनी गुणांक 0 आणि 100 मानला तर गिनी गुणांक असमानता दाखवतं. हे पाठ आहे. 0 गुण म्हणजे काय? पूर्णपणे समानता. आणि 100 गुण म्हणजे काय? तर पूर्णपणे असमानता. जेवढा कमी गिनी गुणांक असणार आहे तेवढी जास्त समानता असणार आहे. एवढंच इथं पाठ ठेवा. भारताचा गिनी गुणांक किती किंवा निर्देशांक किती? 25.5 आहे. जागतिक युनिकॉर्न इंडेक्स, $1 अब्ज पेक्षा जास्त मूल्य असणाऱ्या कंपनीला किंवा स्टार्टअप कंपनीला युनिकॉर्न असं म्हटलं जातं. $1 अब्ज म्हणजे ते किती आले? 100 करोड जवळपास. 100 करोड, 9 शून्य असतात 1 वर, तर त्याला युनिकॉर्न म्हटलं जातं. तेवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट, नमुना नोंदणी अहवाल. त्यानुसार देशातला एकूण प्रजनन दर हा 2.0 आहे. आता 1.9 सांगितला आपल्या संयुक्त राष्ट्र निधीवाल्यांनी, लोकसंख्या निधीवाल्यांनी. आणि 2021 नंतर 2021 नुसार 2.0 होता. 1.9च पाठ करा. सगळ्यात जास्त टोटल फर्टिलिटी रेट कुठे असला पाहिजे? यूपी का बिहार? बिहारला आहे. महाराष्ट्राचा किती? कमी असला पाहिजे, म्हणजे 1.5 आहे. आणि सगळ्यात कमी कुठे आहे? दिल्ली पश्चिम बंगालला 1.4 आहे. लोकसंख्येचा विचार केला, लोकसंख्येचा वयोगटाचा विचार केला तर 0 ते 14 वयोगटात 24% लोकसंख्या आहे.
15 ते 59 वयोगट म्हणजे जो कार्यक्षम म्हटला जातो, आर्थिकदृष्ट्या सक्रिय वयोगट म्हटला जातो, त्यामध्ये जवळपास 66% लोकसंख्या आहे. 65 वयोगटापेक्षा किंवा 60 वयोगटापेक्षा पुढचे म्हटले तर मग बाकीचे 9, 7, 13% पडतात. ते सर्वाधिक प्रमाण याचं जाऊ दे, ते काय पाठ करू नका. ओके, नेक्स्ट. एवढं फॅक्ट पण पाठ होणं अवघड आहे, कारण आपल्याला फक्त 38 वाज नाही करायचा, 36, 37, 38, 39 सगळे अंक करायचे. नेक्स्ट आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025चा. हे जे काय प्रेस फ्रीडम इंडेक्स आहे तो कोण जाहीर करतं? रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही संस्था जाहीर करते. भारताचा याच्यात क्रमांक 151 आहे आणि पहिले 5 देश म्हटले तर टॉपचा देश आहे नॉर्वे, प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये नॉर्वे. टाइम्स मॅगझिनची 100 क्रिएटर्सची यादी येते, तर त्या पहिल्या 100 क्रिएटर्सच्या यादीत 2025मध्ये स्थान मिळवणारी पहिली आपली भारताची यूट्यूबर आहे प्राजक्ता कोळी. मोस्टली सेन नावाचं यूट्यूब चॅनल आहे बघा तिचं. तर प्राजक्ता कोळीला टाइम्स मॅगझिनच्या 100 क्रिएटर्स यादीमध्ये स्थान मिळवण्यात आलेलं आहे किंवा देण्यात आलेलं आहे. तर ती स्थान मिळवणारी पहिली आणि एकमेव भारतीय ठरलेली आहे, म्हणून इम्पॉर्टंट ठरते. नेक्स्ट येतं सामाजिक सुरक्षा कव्हरेजमध्ये भारत आता जागतिक स्तरावर 2ऱ्या क्रमांकावर आहे. सामाजिक सुरक्षा कव्हरेज त्यामध्ये असं म्हटलं जातं की 2015ची तुलना केली तर 20%वरून भारत आता 65% पोहोचलेला, म्हणजे 65% लोकसंख्येला सामाजिक सुरक्षा कव्हरेज देण्यापर्यंत भारत अपडेट झालेला आहे. देशात वर्षभरात विक्रमी रेमिटन्स प्राप्त झालं, ते दरवर्षीच होत असतं. तर 2024-25मध्ये किती रेमिटन्स प्राप्त झालं? 12 लाख कोटी रुपये जवळपास, म्हणजे 11.60 लाख कोटी रुपये झालेले आहेत प्राप्त. सगळ्यात जास्त रेमिटन्स कोणत्या देशातून आपल्याला येतं? अमेरिका, त्याच्यानंतर UK, इंग्लंड आणि सिंगापूर. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर या 3 देशांमधून आपल्याला सगळ्यात जास्त रेमिटन्स मिळत असतो. रेमिटन्स म्हणजे कळतं ना काय, की बाहेर देशात गेलेले जे काही लोक आहेत आपले भाऊ, काका, मामा, चुलते वगैरे, तर ते तिकडे डॉलरमध्ये कमवतात आणि इकडे इंडियामध्ये पैसे पाठवत असतात, त्याला म्हटलं तर रेमिटन्स. नेक्स्ट, 0 डोसमध्ये भारत जगात 2रा. टॉपला कोण आहे मग? नायजेरिया. नायजेरियानंतर भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे. आवश्यक लसींचा एकही डोस मिळालेला नाही अशा बालकांना 0 डोस म्हटलं जातं, म्हणजे जे काही इम्पॉर्टंट लस आहेत किमान त्याही मिळालेल्या नाही आहेत, म्हणून त्याला 0 डोस म्हटलं जातं. तर 0 डोसमध्ये नायजेरिया, आफ्रिकन कंट्री, भंगार कंट्री, ठीक आहे, त्यामध्ये पण भारत 2 नंबरला लागतोय. एवढे वाईट आपले आहेत. हवाई प्रवासी वाहतूक भारत 3रा आलेला आहे. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त पहिले लोक प्रवासी वाहतूक करतात, हवाई वाहतूक, नंतर चीनमध्ये, आणि भारत 3रा आहे हवाई प्रवासी वाहतुकीमध्ये. जागतिक शिक्षण देखरेख अहवाल कोण जाहीर करतं? युनेस्को जाहीर करतं. जागतिक सागरी मत्स्य व्यवसाय संसाधनांच्या स्थितींचा आढावा कोणी जाहीर केला? अन्न आणि कृषी संघटना FAO ही जाहीर करते. मग FAOची स्थापना कधी झाली? सर्च करा आणि इथे लिहून घ्या, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे कृषी आणि पर्यावरण घडामोडी. कृषी आणि पर्यावरण घडामोडीमध्ये पहिली बातमी आहे, देशातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य कुठं सुरू करण्यात आलं? केरळमध्ये आलाराम नावाचं फुलपाखरू अभयारण्य सुरू करण्यात आलं. आलाराम नाही, आरालम आहे ते, आलाराम लक्षात राहिलं तरी पण चालतंय. आलाराम हे वन्यजीव अभयारण्य होतं, यालाच फुलपाखरू अभयारण्य म्हणून देशातलं पहिलं फुलपाखरू अभयारण्य घोषित करण्यात आलं. याच्याशी संबंधित जर महाराष्ट्रातले मुद्दे बघितले तर राज्यातलं पहिलं फुलपाखराचं गाव आपलं पारपोली होतं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. पहिलं फुलपाखरू संवर्धन राखीव केंद्र सातारा जिल्ह्यातलं महादरे होतं. गाव पारपोली आणि संवर्धन राखीव केंद्र महादऱ्यात. राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र होतं, आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? ब्लू मॉर्गॉन किंवा राणी पाकोळी त्याला मराठीत म्हटलं जातं. सगळ्यात मोठं फुलपाखरू त्याचं नाव काय असतं? सदर्न बर्ड विंग. त्याचे विंग खूप मोठे आहेत, सदर्न बर्ड आहेत असं मी लक्षात ठेवलं. आणि सगळ्यात लहान जे ग्रासमध्ये लपून बसतं ते ग्रास ज्वेल असं लक्षात ठेवलं होतं. नेक्स्ट आहे हळद मंडळाच्या मुख्यालयाचं अनावरण करण्यात आलं. कुठं? तर राष्ट्रीय हळद मंडळ, नॅशनल टर्मेरिक बोर्ड, याचं हेडक्वार्टर तेलंगणातल्या निजामाबाद इथं त्याचं उद्घाटन करण्यात आलं. सरकारनं 2030 पर्यंत हळद निर्यातीचं $1 अब्ज उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जगातला 70% हळद उत्पादन हे भारतात होत असतं, आणि त्यातल्या त्यात तेलंगणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हळद उत्पादनाचा वाटा खूप जास्त मोठा आहे. ICAR भारतीय मसाला संशोधन संस्था ही कुठे? कोझिकोडला, केरळमध्ये. आणि बाळासाहेब ठाकरे हरिद्रा म्हणजे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र हे कुठे? हिंगोलीमध्ये. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातल्या हळदीला GI टॅग मिळाला असा प्रश्न करू शकतो? तर सांगलीच्या आणि वायगाव, वर्धा, सांगली आणि वर्धा ह्या 2 हळदीला GI टॅग मिळालेला आहे. बाकी राज्यांचा पाठ करायला आपण रिकामी नाहीत. उत्तर प्रदेशातल्या सिंगना, आग्रा इथं आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचं दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र सुरू करण्यात येणार आहे किंवा स्थापन करण्यात येणार आहे. जे काय IPC ज्याला म्हणतो इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर म्हणजे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र हे कुठं आहे? लिमा इथं आहे. पेरू देशामध्ये लिमा इथं आहे, पेरूमध्ये. याची स्थापना 1971ला आली होती, आणि त्याचं
दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र कुठं सुरू होणार आहे तर उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं. आग्रातलं सिंगना गाव आहे, हायलाईट करू द्या सिंगनाला, कारण उत्तर प्रदेश आग्रा हे ऑप्शनमध्ये नसतील तर प्रश्न अवघड करून सिंगना देतील. सगळ्यात जास्त बटाटा उत्पादन कोणत्या देशात होतं? चीनमध्ये होतं. आणि आपल्या देशाचा विचार केला तर कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त होतं? उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त बटाटा उत्पादन होतं. केंद्रीय बटाटा संशोधन संस्था कुठं आहे? शिमलाला आहे केंद्रीय बटाटा संशोधन संस्था केंद्राला. आणि आंतरराष्ट्रीय विचारली तर ती पेरूमध्ये. फिलिपाईन्सला आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे, आपण पाठ केले की तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. तर त्याचं प्रादेशिक केंद्र कुठे आहे? वाराणसीमध्ये. बघा, बटाट्याचं जे काही केंद्र आहे ते पेरूला आहे, तसं तांदूळाचं फिलिपाईन्सला आहे. म्हणजे पेरूचं केंद्र प्रादेशिक आपलं आग्र्याला होणार आहे, सिंगनाला. तसं जे काही फिलिपाईन्सचं तांदूळ केंद्र आहे त्याचं प्रादेशिक केंद्र वाराणसीला आहे, उत्तर प्रदेशमध्येच. डन. नेक्स्ट काय आहे? IBCAची पहिली सभा नवी दिल्लीला झाली होती जून 2025ला. IBCA इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स असा त्याचा फुल फॉर्म होतो. त्याचं कायमस्वरूपी सचिवालय भारतात स्थापन करण्याला मान्यता देण्यात आलेली आहे. IBCAचे पहिले अध्यक्ष कोण होते तर भारताचे पर्यावरण मंत्री होते भूपेंद्र यादव. स्थापना ही जी 12 मार्च 2024ला झाली होती IBCAची, 2024ला स्थापना आहे. घोषणा 2023ला केली होती पण स्थापना 24ला आहे, 12 मार्च 2024ला. याच्यासाठी पुढाकार NTCAनं घेतला होता, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीनं. 7 बिग कॅट्स कोणकोणत्या? त्यात वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, हिम बिबट्या, वाघ, सिंह, चित्ता, जॅग्वार आणि पुमा अशा 7 बिग कॅट्स आहेत. मांजरकोळ्यातले 7 मोठ्या प्राण्यांचं संवर्धन करणं हे IBCAचं टार्गेट होतं किंवा उद्दिष्ट होतं. नेक्स्ट आहे आरोली ग्रीन वॉल प्रकल्प. हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या ठिकाणी किंवा या 4 राज्यांमध्ये आरोली टेकड्या पसरलेल्या आहेत. तर आरोली टेकड्यांमध्ये जंगलांची एक अखंड रेषा तयार करायची आहे, त्यासाठी आरोली ग्रीन वॉल प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. त्याची लांबी किती आहे? 1400 किलोमीटर लांब आहे आणि 5 किलोमीटर रुंद आहे. जवळपास 6.45 दशलक्ष हेक्टर म्हणजे 64 लाख हेक्टर क्षेत्र व्यापणार आहे. आणि आफ्रिकेच्या ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्पापासून प्रेरणा मिळालेली आहे. तर इथं चायनाची वॉल असं एक काहीतरी कन्फ्युजन देऊन येतील. आफ्रिकेची ग्रेट ग्रीन वॉल इथून आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. याचा विस्तार गुजरातच्या पोरबंदरपासून दिल्लीच्या राजघाटापर्यंत आहे. दिल्लीचं फुफ्फुस असं सुद्धा आरोली पर्वतरांगेला म्हटलं जातं. सर्वोच्च शिखर आरोली पर्वतरांगेत कोणतं आहे तर गुरु आहे, माउंट आबू त्याला म्हटलं तर गुरु शिखर. नेक्स्ट आहे 2 नवीन रामसर स्थळं ॲड करण्यात आलेत. राजस्थानमधले ते 2 पाणथळ स्थळ मेनार आणि खिचन. मेनार हे राजस्थानमधलंच आहे, खिचन पण राजस्थानमधलंच आहे. आता राजस्थानमधले किती रामसर स्थळं झालेत तर हे मेनार आणि खिचन धरून 4 झालेत ना. येस, कारण याच्या आधी राजस्थानमध्ये सांबर सॉल्ट लेक आणि केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान हे 2 रामसर स्थळं होते. आता 4 झालेत, खिचन आणि मेनार. देशातलं हे 91वे रामसर स्थळ आहे खिचन आणि मेनार किती आहे 90व. आपल्याला सगळ्यात शेवटचं विचारतात 91 विचारतात जवळपास, म्हणजे विचारायचं असलं तर खिचन लक्षात ठेवायचं 91व रामसर स्थळ आहे. सगळ्यात जास्त रामसर स्थळं कोणत्या राज्यात आहेत? तमिळनाडूमध्ये 20 आहेत. रामसर करार हा कधी झाला होता? 2 फेब्रुवारी 1971ला. रामसर कुठे? इराणमध्ये. याची अंमलबजावणी जरी करार 2 फेब्रुवारी 1971ला झाला तरी अंमलबजावणी 21 डिसेंबर 1975ला झाली आणि भारतानं स्वीकारलं 1 फेब्रुवारी 1982ला. या 3 तारखा पाठ करायच्यात. रामसरमध्ये सामील होणारा पहिला देश कोणता होता तर ऑस्ट्रेलिया होता. सर्वाधिक जास्त रामसर स्थळ किंवा रामसर क्षेत्र कोणत्या देशात आहे? युनायटेड किंगडममध्ये 176. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात 3 आहेत. एक नांदूर मधमेश्वर नाशिकचं, लोणार सरोवर बुलढाण्याचं आणि ठाणे क्रीक असे 3 रामसर स्थळ आहेत आता महाराष्ट्राचे. याला हिमनदी मृत घोषित करण्यात आलेली आहे. याला हिमनदी कुठं होती? नेपाळमध्ये. नेपाळमधल्या याला हिमनदीला मृत घोषित करण्यात आलेलं आहे. 16वी सिंहगणना दर 5 वर्षांनी होती सिंहगणना. मला ते आकडे पाठ करून नाही वाटले म्हणून मी केलेले नाही आहेत, कारण इथं गुजरातमध्ये 88, गुजरात, सौराष्ट्र एवढंच दिलं आहे फक्त, सोडून द्या त्याला. पुढचं काय बघू. भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी. तर भारताची किनारपट्टी सगळ्यांनी पाठ केली आहे 7516 किलोमीटर म्हणजे 7516 किलोमीटर. पण आता त्यांनी नवीन पद्धतीनुसार काहीतरी मोजली म्हणे आणि 11098 किलोमीटर म्हणजे जवळपास 11100 किलोमीटर एवढी लांबी भारताच्या किनारपट्टीची आहे असं ते म्हणतात. राज्याने हे किनारपट्टीची लांबी जर बघितली तर सगळ्यात जास्त म्हणतात अंदमान निकोबारची आहे 3000 किलोमीटर आणि महाराष्ट्राची 877 किलोमीटर लांबी आहे किनारपट्टीची. संक्षिप्तमध्ये हॉर्नबिलसाठी उत्कृष्टता केंद्र कुठं सुरू करण्यात आलं तर तमिळनाडूमध्ये अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पात हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आलं. हॉर्नबिल हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे रे? अरुणाचल प्रदेशचा पण आहे आणि केरळचा पण आहे.
ई वॉटर टॅक्सी 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली. गेट ऑफ इंडिया ते JNPT या 2 ठिकाणापर्यंत ई वॉटर टॅक्सी, आणि देशातली ती पहिली आहे ना पर्यावरणपूरक आहे म्हणून पाठ करायचं. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT 1 ऑगस्ट 2025. EUने नवीन हवामान लक्ष्य निश्चित केलेलं आहे. काय तर 1990च्या तुलनेत 2040 पर्यंत त्यांना निव्वळ हरितगृह वायू उत्सर्जन 90% पर्यंत कमी करायचं असं त्यांनी लक्ष्य निश्चित केलेलं आहे. झिरो फ्रेश वेस्ट डंप शहराचा दर्जा कोणाला मिळाला आहे तर लखनौला. लखनौ हे दैनंदिन कचऱ्यावर 100% प्रक्रिया तयार करणारं किंवा दैनंदिन कचऱ्यावर 100% प्रक्रिया करणारं पहिलं शहर बनलेलं आहे. लखनौला झिरो फ्रेश वेस्ट डंप हा दर्जा देण्यात आला आहे. नॅशनल हायवेवरील देशातला पहिला वन्यजीव कॉरिडॉर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर 12 किलोमीटरचा झोन किंवा 12 किलोमीटरचा भाग हा रणथंबर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून जातो. त्याला पहिला वन्यजीव कॉरिडॉर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे किंवा तयार करण्यात आलेला आहे. इफ्कोचा पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प कुठं सुरू करण्यात आला तर ब्राझीलमध्ये इफ्कोनं पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प सुरू केला. मानव वन्यजीव संघर्षासाठी COE म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स कुठं भारतीय वन्यजीव संस्थेच्या अन्नाईकट्टी तमिळनाडू इथं सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅशनल हिस्ट्री इथं ते केंद्र म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे. जे काय मानव आणि वन्यजीव यांच्यातले संघर्ष आहेत ते कमी करणं, समतोल राखणं हे त्या केंद्राचं उद्दिष्ट असणार आहे. पण ते कुठं तर तमिळनाडूमध्ये अन्नाईकुट्टी एवढं लक्षात ठेवायचं आहे. पहिलं कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र चेन्नईमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. गरुडा एरोस्पेस या कंपनीनं ते सुरू करण्यात आलेलं आहे. मगर संवर्धन प्रकल्पाला 50 वर्ष कंप्लीट झाले. 1 एप्रिल 1975ला मगर संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला होता आणि याची शिफारस कोणी केली होती HR बस्टर्ड नावाच्या माणसानं. बस्टर्ड माणसांच्या नावाच्या शिफारसीनुसार 75ला सुरू झालेला, आता 50 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. मगरीच्या 3 प्रजाती प्रामुख्याने आढळतात. दलदलीतली मगर, घरियाल मगर आणि खाऱ्या पाण्यातली मगर. नेक्स्ट आहे देशातला पहिला कचरा इको पार्क कुठं तर उत्तर दिल्लीमध्ये होलांबी कलान इथं पहिला कचरा इको पार्क सुरू करण्यात येणार आहे. विथुट प्रकल्प काय तर केरळ वन विभागानं विथुट प्रकल्प सुरू केला आहे. विथुट याचा अर्थ होतो बियाण्यांचा वर्षाव. मग हवाई बियाणं गोळा वितरण कार्यक्रम म्हणजे हवेतून बियाणं वर्षाव करणार, पसरणार सगळीकडे जमिनीकडं. विथुट प्रकल्प कोणत्या राज्यानं? केरळनं. नेक्स्ट आहे मँगो मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं? कलीमुल्ला खान. मँगो मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले कलीमुल्ला खान आहेत. त्यांच्या नावावर आंब्याच्या जातीचं नाव देण्यात आलं आहे. फक्त मँगो मॅन ऑफ इंडिया कोण? कलीमुल्ला खान एवढा फॅक्ट तिथं होता. एक पेड माँ के नाम सगळीकडे जोरात चालू आहे. तर त्याचं सुरुवात कधी झाली? 5 जून 2024ला सुरू झाली होती. कासव संवर्धनाचं आदर्श मंदिर कोणतं? आसाममध्ये नागशंकर हे कासव संवर्धनाचं आदर्श म्हणून घोषित करण्यात आले. भारतातलं पहिलं माऊत गाव कोणतं? तमिळनाडूमध्ये थेप्पाकाडू हत्ती छावणीला भारतातलं पहिलं माऊत गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. देशातलं सगळ्यात मोठं संवर्धन राखीव क्षेत्र कोणतं? हिमाचल प्रदेशमध्ये साराप्चू नावाचं संवर्धन राखीव ते देशातलं सगळ्यात मोठं ठरले. त्याच्यामध्ये 1585 चौरस किलोमीटर एरिया आहे त्याचा, 1585 चौरस किलोमीटर. तर देशातलं सगळ्यात मोठं संवर्धन राखीव केंद्र कोणतं? साराप्चू, हिमाचल प्रदेश. नेक्स्ट आहे पलामू व्याघ्र प्रकल्प कुठं तर झारखंडमध्ये आहे. मिथेनॉल उत्पादन प्रकल्प कार्यान्वित करणारा डेन्मार्क पहिला देश ठरला आहे. व्यावसायिक स्तरावर त्यांनी सुरू केलं मिथेनॉल प्रकल्प. तर व्यावसायिक स्तरावर मिथेनॉल उत्पादन करणारा पहिला देश कोणता? डेन्मार्क. सी क्युअर प्रकल्प समुद्रातील कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्यासाठी इंग्लंडनं सुरू केला आहे सी क्युअर नावाचा नवा प्रकल्प. कोणत्या देशानं? इंग्लंडनं. पुढं ज्वालामुखी वगैरे काहीतरी ते चर्चेतलं विचारतील. तर सकुराजिमा ज्वालामुखी कुठे आहे? जपानमध्ये. माउंट एटना कुठे आहे? इटलीमध्ये. इलियामना ज्वालामुखी अमेरिकेत आहे. माउंट सिनमोएडेक जपानमध्ये. त्यानंतर अजून एक आहे कॅम्पी फ्लिग्री ज्वालामुखी इटलीमध्ये. माउंट एटना, कॅम्पी फ्लिग्री इटलीमध्ये. आणि माउंट ओनटेक हा जपानमध्ये. आता अजून एक बघितलं ना आपण सकुराजिमा. माउंट ओनटेक, सकुराजिमा हे जपानमध्ये. आता हे ज्वालामुखींच्या नावं एकदा तुम्ही वाचले ना आता तरी ते लक्षात राहणार आहे आणि नंतर पण कधी पण जगाचा भूगोल अनुषंगानं ते पाठ करायला किंवा प्रश्न टॅकल करायला सोपं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन येतो. ॲम्ब्रोसिया बिटल यांच्या प्रादुर्भावामुळे कोणतं पीक धोक्यात आहे? तर रबरच्या बागा धोक्यात आहेत केरळमध्ये. ॲम्ब्रोसिया बिटल हा रोग रबरच्या बागांवर पसरते. आसाममध्ये देहिंग पतकई राष्ट्रीय उद्यान आहे. तर त्याच्यामध्ये एक फिकट गुलाबी कबूतर दिसलं. देहिंग पतकई राष्ट्रीय उद्यान कुठे? आसाममध्ये. कोणत्या राज्यानं पर्यटन स्थळांमध्ये सिंगल यूज प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घातली? तर असे चांगले उपक्रम करणारं सगळ्यात चांगलं राज्य कोण असू शकतं? एकच, जे शिकलेले आहेत म्हणजे केरळ. ठीक आहे, अशा प्रकारे आपले 4 चॅप्टर संपलेत. बाकीचं आपण पुढच्या ऑडिओमध्ये बघूयात. थँक्यू सो मच.
ठीक आहे, आवाजावरनं तर तुम्हाला कळलंच असेल की परिस्थिती नव्हती, पण मी तुमच्यासाठी करणार आहे आणि तुम्ही तेवढं समजून घ्या. 1-2 दिवस लेट होईल. थँक्यू सो मच.